नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी आपल्याबरोबर शैलेश दादा यांचा अनुभव शेअर करत आहे। दादा म्हणतात, जय गजानन माऊली। नमस्कार रेवतीताई, मी शैलेश इथे मला नुकताच आलेला एक अनुभव सांगत आहे। आता काही दिवसांपूर्वी गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली होती। सिलेंडर मिळणं खूप कठीण झालं होतं। जास्त पैसे देऊनही सिलेंडर मिळत नव्हतं। अशातच आमच्या घरचं सिलेंडर संपला होता आणि माझी पत्नी हिने नेहमीप्रमाणे ऑनलाईन सिलेंडर बुक करण्याचा प्रयत्न केला। तर समजलं की गॅस एजन्सी हिने आमच्या नावावर इतर कुणाला तरी 10 दिवसांपूर्वीच रोख रक्कम घेऊन सिलेंडर देऊन टाकलं होतं व आता आम्हाला तक्रार करून देखील नवीन सिलेंडर बुकिंगसाठी अजून 25 दिवसाची वाट पाहावी लागणार होती। मग आम्ही आमचा दुसरा सिलेंडर जो गॅसशी जोडला होता तो अगदी जपून वापरू लागलो, पण तरीही मनात भीती होती की अचानक हा सिलेंडर संपला आणि दुसऱ्या सिलेंडरची बुकिंग झाली नाही तर करायचं काय। आम्ही खूप काळजीत होतो। साधारणतः घरची कर्ता स्त्री हिला सगळं करावं लागत असल्याने ती घरात एखादी महत्त्वाची गोष्ट नसली तर कुरबुर करते, पण माझ्या बाबतीत उलट होतं। माझी पत्नी नेहमी अशा वेळी खूप शांत व संयम ठेवून वागते आणि मी डिस्टर्ब होऊन जातो। पत्नी ही मग दर 4-5 दिवसांनी गॅस एजन्सी ॲपवर बुकिंगची तारीख बदलली तर नाही ना याचा शोध घेत आणि एक दिवस अचानक आमचं ऑनलाईन बुकिंगची साईट सुरू झाली। पत्नीने ताबडतोब सिलेंडर बुक केला। त्यावेळी मनाला थोडा दिलासा मिळाला, पण सिलेंडर बुक करून 5 दिवस उलटले तरी सिलेंडर डिलिव्हरीसाठी घरपोच आले नाही। त्यामुळे आम्ही आमच्या नेहमीचे सिलेंडर डिलिव्हरी बॉय याला फोन करून विचारपूस केली तर तो उद्या आणून देतो, आज गाडी आली नाही असं वेगवेगळं कारण सांगून आणखीन आठवडाभर सिलेंडर डिलिव्हरीचं कारणाने लांबवलं। इकडे आमचं भरलेलं सिलेंडर देखील संपण्याच्या मार्गावर होतं। मग मात्र मी माझे सगळे काम सोडून सिलेंडर मिळण्यासाठी धडपड करू लागलो। गॅस एजन्सीचे कर्मचारी बरोबर उत्तरं देत नव्हते। तेव्हा इतर लोकांकडून कळलं की सध्या सिलेंडरचा देखील काळा बाजार सुरू आहे। मला काय करावं हे सुचत नव्हतं। शिवाय सगळ्यांच्या घरात हाच विषय समस्येचा होता, म्हणून कुणी मदत देखील करू शकत नव्हतं। मी खूप विचलित झालो आणि चिडचिडपणामुळे माझी इतर कामं होत नव्हती। मग शेवटी नेहमीप्रमाणे मी माझे गजानन महाराज यांना एके दिवशी प्रार्थना केली की महाराज मला क्षमा करा, मी तुम्हाला माझ्या प्रापंचिक समस्या सोडवण्यासाठी विनवणी करत आहे, पण तुम्ही सर्व जाणता व आता तुमच्याशिवाय आमचे सहाय्य कुणीही करू शकत नाही। मी रात्री झोपण्यापूर्वी अशी प्रार्थना केली आणि झोपून गेलो। दुसऱ्या दिवशी मला पहाटे जाग आली। मी रोज सकाळी सहसा घरातील सर्व आवरून 8-9 वाजताच घरातून बाहेर पडत असतो, कारण त्याच वेळी सगळी दुकाने वगैरे उघडतात। पण त्या दिवशी मी लवकर उठलो आणि मनात विचार आला की सकाळी सकाळी बाहेर फेरफटका मारून येऊ, जेणेकरून मन प्रसन्न होईल। म्हणून मी पटकन सकाळी 6 वाजता घराबाहेर पडलो। चालत चालत जेव्हा मेन रोडवर आलो तेव्हा सगळीकडे सामसूम होतं। फक्त 1-2 ठिकाणी रस्त्याच्या कडेला एक चहाची गाडी होती, त्याच्या शेजारी एक छोटी पानटपरी उघडी होती। मी त्या चहाच्या गाडीवर चहा घेण्यासाठी गेलो आणि पुढील सेकंदात त्याच्या शेजारी असलेल्या पानटपरीवर एक मोटर बाईक येऊन उभी राहिली। त्या मोटर बाईकवाल्याने त्याची गाडी स्टँडवर लावली व तो त्या टपरीवर काहीतरी घेण्यास थांबला। तेव्हा माझ्या लक्षात आलं त्याच्या बाईकच्या सीटवर मागे बांधलेला गॅस सिलेंडरच्याकडे गेलं आणि तो सीलबंद असलेला म्हणजे भरलेला नवा सिलेंडर असल्याचं मला दिसलं। ते पाहताच मला प्रश्न पडला की इतक्या सकाळी या व्यक्तीला हा भरलेला सिलेंडर कुठे मिळाला। मी तात्काळ त्या व्यक्तीकडे गेलो आणि त्याला प्रश्न केला की सिलेंडर कुठे मिळत आहे।
आणि खरंच जणू काही महाराष्ट्राच त्या व्यक्तीच्या रूपात माझ्या मदतीसाठी आले होते हे मला जाणवलं. त्या व्यक्तीने मला पटकन सांगितलं की समोरच्या इमारतीच्या मागे जे मोकळं पटांगण आहे तिथे एक रिक्षावाला गॅस सिलेंडर देत आहे. तुम्ही पटकन जा म्हणजे तुम्हाला सिलेंडर मिळेल. मग काय, मी धावतच त्या ठिकाणी गेलो. तिथे मला सिलेंडर डिलिव्हरीची रिक्षा दिसली. मी तिथे जाऊन त्या सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीस सांगितलं की आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं आहे, तर तुम्ही घरपोच सेवा का देत नाही. तेव्हा त्याने प्रथम मला सांगितलं की तुमच्या एरियात वाटप करण्यासाठी येत असलेला डिलिव्हरी बॉय ह्याला जाऊन विचारा. मग मी त्याला माझी अडचण सांगितली. तेव्हा त्याने मला म्हटलं की काका, तुमचं ऑनलाईन बुकिंग आहे ना, मग तुम्ही गॅसचं पुस्तक आणि सिलेंडर घेऊन या, मी तुम्हाला सिलेंडर देतो. मी तिकडे गावात आलो तर सगळे लोक मला सिलेंडरसाठी त्रास देतील. इतक्या सकाळी मला रिक्षावाला देखील भेटणार नव्हता, म्हणून मी त्या सिलेंडर डिलिव्हरी बॉय ह्याला 20 मिनटं लागतील तरी माझ्यासाठी एक सिलेंडर बाजूस ठेव अशी विनंती केली आणि घरी पळतच आलो आणि पटकन रिकामं सिलेंडर व गॅसचं पुस्तक घेऊन पुन्हा त्या ठिकाणी गेलो. तर तो डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी फक्त माझ्यासाठी वाट पाहत उभा होता. तिथे आणखीन 7-8 लोक त्याला सिलेंडर जास्त पैसे घेऊन द्यावे म्हणून मागे लागले होते, पण त्याने ते शेवटचं भरलेलं सिलेंडर फक्त माझ्यासाठी सांभाळून ठेवलं होतं. मग त्या डिलिव्हरी बॉय याने माझ्या पुस्तकात नोंद करून मला भरलेलं सिलेंडर दिलं. माझ्याकडून भरलेलं सिलेंडर उचललं जाणार नाही हे पाहून त्या डिलिव्हरी बॉय याने स्वतःहून सिलेंडर उचलून एका रिक्षात तो ठेवून त्या रिक्षावाल्यास याला मला घरापर्यंत सोडून द्यावे असं म्हटलं. अशा प्रकारे जणू काही महाराजच माझ्यासाठी माझी समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या रूपात येऊन गेले याची मला प्रचिती आली. खरंच माऊली ही भक्तांसाठी खूप कष्ट घेते आणि त्या सगळ्या संकटे अडचणी दूर करते हे मला वारंवार जाणवते. माझ्या गजानन माऊली हिला कोटी कोटी प्रणाम. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. तर प्रश्न असा आहे की महाराजांचे भक्त श्री खंडूजी पाटील यांच्या दुकानात कोण कारभार पाहण्यासाठी ठेवलं होतं, त्यांचं नाव काय ते सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा सांगते. महाराजांचे भक्त श्री खंडूजी पाटील यांच्या दुकानात कोण कारभार पाहण्यासाठी ठेवलं होतं, त्यांचं नाव काय ते सांगायचं आहे. आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे शेगावच्या मारुती उत्सवाचे पुढारी म्हणून खंडू पाटील यांचा उल्लेख केलेला आहे. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे. पहिलं वैभव गोळे, 2 तृप्ती आखरे, 3 लर्निंग टेक्नॉलॉजी, 4 बिटूस, 5 सुचिता दोराईस्वामी, 6 किशोर पाटील, 7 सई आंधळे. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.